नमस्कार. मान दुखणे, मान जखडणे, मानेवर सूज येणे, हातात मुंग्या येणे, चक्कर येणे असे लक्षण असतील तर त्यासाठी कारण काय आहे, हे लक्षण कसे कमी करता येईल आणि आयुर्वेदात ह्यावर काय उपाय सांगितले आहेत ते बघूया. सर्वात महत्त्वाचं कारण आहे तुमचं पोश्चर. तर खूप वेळेसाठी टीव्ही बघत असताना, अभ्यास करत असताना, लॅपटॉपवर काम करत असाल, ड्रायव्हिंग करताना मानेची पोझिशन एकसारखीच राहते. बऱ्याचदा तुम्ही ज्या बेडवर झोपता ते व्यवस्थित नसतं, खूप उंच उशी वापरत असाल किंवा मानेखाली हात ठेवून झोपायची बऱ्याच जणांना सवय असते, त्यामुळे ही लक्षणं दिसतात. दुसरं महत्त्वाचं कारण आहे इंजुरी. जखम झाली असेल, मुक्कामार बसला असेल, झटका बसला असेल मणक्यांना, तर त्यामुळे ही लक्षणं दिसतात. बऱ्याचदा असं होतं की मान सध्या दुखते आहे, पण त्याचं कारण कधीतरी मागे बऱ्याच वर्षांपूर्वी मानेला झटका बसला असेल किंवा जखम झाली असेल, तर त्यामुळे जे काही इंटरव्हर्टिब्रल डिस्क आहे, दोन मणक्यांच्या मध्ये जी डिस्क असते, तर ती सरकल्यामुळे जे काही नसांवर दाब पडते, ते दाब पडून तुम्हाला मान दुखत असते. त्यासोबतच संचारी वेदना, रेडिएटिंग पेन होतात, जसे हातात मुंग्या येणे, हातात दुखणे किंवा कधी डोकंसुद्धा दुखत असते, डोळ्यांना दुखतं किंवा छातीतसुद्धा वेदना जाणवतात, ज्यालाच आपण सर्वायकल स्पॉन्डिलिसिस म्हणतो. चुकीच्या पद्धतीने गरजेपेक्षा जास्त व्यायाम करणे, सातत्याने डोक्यावर मानेवर वजन उचलणे, ह्यामुळे ही लक्षणं दिसतात. आणि 50-60 नंतर नैसर्गिकरित्या हाडांची झीज व्हायला सुरुवात होते, तर मणक्यांची झीज होऊन सुद्धा ही लक्षणं दिसतात. एक महत्त्वाचं कारण म्हणजे सडन वेट लॉस. तर चुकीच्या पद्धतीने कमी वेळेमध्ये जास्त वजन कमी केल्यामुळे हाडं ठिसूळ होतात, मसल मास कमी होतो. स्निग्ध पदार्थांचा अभाव असला आहारामध्ये, वृक्ष पदार्थांचं जास्त सेवन करणे किंवा शिळे पदार्थ जास्त खाणे, रात्री जागरण करणे, ह्यामुळे सुद्धा शरीरातील वृक्षता वाढते. तर हे जे काही कारण आपण बघितले, तर आयुर्वेदाप्रमाणे ह्याने वातदोष, मुख्यतः वातदोष हा वाढलेला असतो आणि वातदोष वाढलं की मग शरीरात वेदना जाणवतात. आता मान दुखणे हे मुख्य लक्षण असतं, पण त्यासोबत बऱ्याचदा मान जखडलेली असते, सूज असते, हातात मुंग्या येणं, चक्कर येणं, ह्यासारखी जर लक्षणे 1 महिन्याच्या वर राहिलीत तर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचं आहे. लक्षणं असतील तर तुम्ही काय काळजी घेऊ शकता किंवा ह्याच्यावर घरी काय उपाय करू शकता. तर सर्वात पहिला उपाय सांगितला आहे स्नेहन करायचा. स्नेहन म्हणजे शरीरात स्निग्धता निर्माण करायची. त्यासाठी आपल्याला अभ्यंग करायचा आहे. अभ्यंगासाठी तिळाचं तेल वापरू शकता किंवा काही औषधी तेल आहेत, जसे बला तेल आहे, महानारायण तेल आहे, सहचर तेल आहे. तर ह्याचा कोमट करून तुम्ही तेल तिथे मुरवू शकता. फक्त जोरात प्रेशर द्यायचा नाही आहे. आणि जर सूज असेल मानेवर तर त्यावेळेस मात्र अभ्यंग करायचं नाही आहे. तर हे अभ्यंग केल्याने स्थानिक वेदना कमी होतात. जे काही तिथले मसल्स आहेत, स्नायू आहेत, ते रिलॅक्स होतात आणि मसल स्ट्रेंथनिंगचा सुद्धा इथे काम होतं. त्या आणि खांद्याला व्यवस्थित तेल कोमट करून लावून घ्यायचे. मान हलके समोर वाकवायचे. आता बोटांना असं इंटरलॉक करून मानेच्या वरच्या बाजूला केसांच्या कडेला बोटं येतील असं ठेवायचे आणि अंगठ्याने खालच्या दिशेने हलके दाब देत मसाज करायचा. तर ही स्टेप आपल्याला 7 वेळा रिपीट करायची आहे. त्यानंतर मणक्यावर जिथे सर्वायकल व्हर्टिब्रेज असतात तिथे बोटांनी अशा प्रकारे मसाज करायचा आहे. हलका दाब देत मसाज करायचा आहे. ही स्टेपसुद्धा 7 वेळा रिपीट करायची. आता उजव्या हाताने डाव्या बाजूला मानेवर आणि खांद्यावर व्यवस्थित पूर्ण हाताने मसाज करायचा, ज्याने खांद्यांचे मसल रिलॅक्स होतील. तसंच डाव्या हाताने उजव्या बाजूला मसाज करायचा आहे. दोन्हीकडे 7 वेळा स्टेप्स रिपीट करायचे आहे. वरची पाठ म्हणजे अंशफलक, स्कॅप्युलर रिजनमध्ये सुद्धा पाठ जखडलेली असते. मागे व्यवस्थित हात पोहोचत नाही. ती समोरून डावा हात विरुद्ध दिशेला घेऊन उजव्या हाताने अशा प्रकारे आपण व्यवस्थित मसाज करू शकतो, कारण ह्या पोझिशनमध्ये अंशफलक म्हणजे स्कॅप्युलर रिजन पुढे येतो. तसंच उजव्या हाताने डाव्या बाजूला मसाज करायचा. दोन्हीही बाजूला 7 वेळा रिपीट करायचं.
जसं बाहेरून अभ्यंग केलं तसंच पोटातून स्निग्ध पदार्थांचं सेवन करणे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे फॅट फ्री डाएट करायचा नाही. योग्य प्रमाणामध्ये गाईचं तूप असेल, खोबरेल तेल, तीळ तेल ह्याचा वापर करायचा. बदाम, भिजवलेले बदाम असतील, अक्रोड ह्याचा वापर करायचा आहे. जवस, आळीव ह्यासारख्या बियांचा सुद्धा आहारामध्ये उपयोग करायचा. स्नेहानंतर स्वेदन करायला सांगितलं, म्हणजे शेक घ्यायची आहे. तर इथे एरंडीचे पान, निरगुंडीचे पान हे तव्यावर गरम करून तुम्ही त्याच्याने शेक घेऊ शकता. 1-2 ते 3 मिनिटांसाठी फक्त शेक घ्यायची आहे. हॉट वॉटर बॅग वापरू शकता किंवा अगदी तेल लावल्यानंतर मग गरम पाण्याने आंघोळसुद्धा केली तर चालेल. ज्यांना सूज आहे तर त्यांनी तेल न लावता फक्त कोरडी शेक घ्यायची. त्यानंतर नस्य घ्यायला सांगितले. नस्य हे पंचकर्मपैकी एक महत्त्वाची चिकित्सा आहे, ज्यामध्ये औषधी तेल किंवा काढे हे नाकामध्ये ड्रॉप सारखं टाकलं जातं. ऊर्ध्व जत्रुगत रोग म्हणजे खांद्यांच्या वरच्या अवयवांचे जे काही आजार आहेत त्यामध्ये नस्येचा खूप फायदा होतो. मग इथे मानेचे आजार आले किंवा शिरोरोग आले तर त्यामध्ये तुम्ही अणुतेल वापरू शकता, पंचेंद्रिय वर्धन तेल वापरू शकता किंवा साधं तिळाचं तेल वापरलं तरी चालेल. तर ह्यापैकी कुठल्याही तेलाने 1-2 ड्रॉप्स प्रत्येक नाकपुडीत टाकून तुम्ही नस्य घेऊ शकता. नस्य रोज घ्यायचं आहे, कारण नस्य हे दिनचर्या म्हणजे डेली रुटीनचा सुद्धा भाग आहे. तर मान दुखत असते, त्यासोबतच जेव्हा मान जखडलेली असते, नेक स्टिफ झालेलं असतं, त्यामध्ये नस्यचा खूप फायदा होतो. नस्य चिकित्सा म्हणून, प्रॉपर ट्रीटमेंट म्हणून तुम्हाला घ्यायची असेल तर ती एक 7 दिवसांची प्रोसिजर असते, जे तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन घेऊ शकता. पंचकर्ममध्ये काही प्रोसिजर्स केली जातात, जशी मन्या बसती आहे. मन्या म्हणजे मानेवरती उडदाच्या पिठाने विहिरीसारखं एक छोटं स्ट्रक्चर बनवलं जातं, ज्यामध्ये कोमट करून औषधी तेल थोड्या वेळासाठी सोडतात. तर त्यामुळे स्थानिक वेदना शमन होते. जे मणके आहेत, आजूबाजूचे मांसपेशी, स्नायू, तर त्यांना बल देण्याचं काम होते. झीज पण थोड्याफार प्रमाणात भरून निघते. त्यासोबतच वेगळे प्रकारचे शेक असतात, जसे पत्रपोटली आहे, नाडी स्वेद आहे, वालुका स्वेद आहे. तर ह्यानी शेक दिला जातो, ज्याने स्टिफनेस कमी व्हायला मदत होते. इन्स्टंट पेन रिलीफ म्हणून अग्निकर्मचा वापर केला जातो. तर हे वेगवेगळे ट्रीटमेंट्स सुद्धा तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने क्लिनिकमध्ये जाऊन घेऊ शकता. या सगळ्या उपायांसोबतच पोश्चर करेक्शन असेल किंवा मसल स्ट्रेंथनिंगसाठी योग्य ती मानेचे व्यायाम किंवा योगासनं करणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही पर्सनली जाऊन फिजिओथेरपिस्ट किंवा योग तज्ज्ञांकडनं शिकून घ्यायला हवीत, कारण चुकीच्या पद्धतीने व्यायाम केलं तर पुन्हा हा त्रास वाढतो. म्हणून पर्सनली जाऊन शिकणं फार गरजेचं. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा. सर्वे जन सुखिनो भवन्तु.